आता तुम्ही पाहिलं असेल जी मी ती वाढ बोलत आहे, साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 16,043 लोकांची वाढ झालेली आहे. कदाचित आपणही नोंदवले असतील, काही जेन्युइन मतदार आले असतील, काही नवीन मतदार असतील, काही 18 वर्षाचे झाले असतील. ही वाढ आपण समजू शकतो. आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते 5,661 आहेत. पण ही मतदारसंख्या जी वाढली होती त्याच्यात जेव्हा मी अभ्यास करायला लागलो, ज्या खोलावर गेलो की खरोखर एवढे मतदार वाढलेत का, खरोखर एवढे मतदार डिलीट झालेत का, कोण आहेत हे डिलीटेड मतदार, हे वाढलेले मतदार कोण आहेत, हे पाहिल्यानंतर आपलं दिसतं साधारणपणे 19,333 मतदार 2 लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहेत की हे 19,333 मतदार हे गडबडीतले आहेत. ह्यांना आम्ही अनॉमली बोलतो, स्टॅटिस्टिक्समध्ये ह्यांना अनॉमली बोलतात. म्हणजे काहीतरी कुठेतरी गडबड आहे. ही कुठची गडबड आहे आणि कुठची गडबड नेमकी आपण पकडली पाहिजे ह्याचं आता तुम्हाला उदाहरण देतो. हे एक जबरदस्त उदाहरण आहे. नरहरी कुलकर्णी हे वोटर लिस्ट 196 मधले आहेत. लोकसभेचे फोटोवर आपण सगळे ब्लर केलेले आहेत. फोटोग्राफ सगळ्यांचे थोडे भुरकट केलेले आहेत कारण कोणालाही प्रायव्हसीचा प्रॉब्लेम नसावा म्हणून आपण फोटोग्राफ्स थोडे भुरकट केलेले आहेत. ती फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत, मतदार यादी पण आहे. पण हेच तुम्ही बघा, जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती. का डिलीटेड होती? कारण मृत झाली, डेड झालंय असं त्यांनी सांगितलं. हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये. बरं, आम्ही ह्यांच्या घरी गेलो, चेक करायला गेलो, साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय, कारण हे ई दिसलं की डेड आहे. पण ही मतदार यादी बदललेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इपिक नंबर हा वेगळा झालेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे. जी व्यक्ती आता नाहीये तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे. नावात थोडं स्पेसिंगमध्ये बदल केलेला आहे. इपिक नंबर वेगळा दिलेला आहे, यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे. मतदान झाल्यानंतर पुन्हा या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे. हे पहिलं उदाहरण आहे. म्हणजे ह्याचा अर्थच हा आहे की साधारणपणे जेव्हा आपण गटप्रमुख म्हणून असू किंवा उपशाखा प्रमुख म्हणून असू किंवा कुठचेही पदाधिकारी म्हणून असू, जेव्हा आपण प्रत्येक यादीचा अभ्यास करायला बघतो, आपली जबाबदारी जी आपल्याला उद्धव साहेब नेहमी सांगत असतात की निवडणुकीत माझी